नमस्कार, मी डॉक्टर मोहन वाघ, ICU इन्चार्ज ओंकार हॉस्पिटल. 18 डिसेंबरला आपल्याकडं एक तरुण मुलगा, त्याचं वय ऋषी वय किती तुझं? 23 वर्षाचा एक मुलगा आपल्याकडं 18 तारखेपासून ॲडमिट आहे ICUमध्ये आणि आज योगायोगाने तो जातो आहे घरी. तर आमचं ऋणानुबंध एवढं जमलेलं आहे दोघांचं. तर मला वाटतं ऋषी, तू तुझ्या भाषेत सांग, तुझ्या औषध कुणाकडून घ्यायचा? सरांकडूनच घ्यायचो. सरांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणजे इथं सगळ्या स्टाफनी मला भरपूर सहकार्य केलं आणि आता मला व्यवस्थित चांगलं बरं वाटतंय. 18 आणि 10 28 आणि वरचे समजा 3 दिवस, 13-14 दिवस तुला झाले इथं ICUमध्ये. तुला असं वाटलं का ऋषी आपण हॉस्पिटल आहोत म्हणून? असं नाही, हॉस्पिटलसारखं वाटलं नाही, एकदम घरच्यासारखं वाटलं. बरं, इथला स्टाफ, इथले नर्सेस, मावश्या, डॉक्टर, आम्ही दोघं पण. आता आपले ओंकार हॉस्पिटलचे जे संचालक आहेत डॉक्टर रवींद्र वामन सर पण तुम्ही पण भरपूर आमचे, तुला ज्यांनी पाहिले बऱ्याच वेळेला ते डॉक्टर वरपे सरसुद्धा, बरोबर, पंकज वरपे सर, डॉक्टर सिनारे सर तुला बघायला यायचे. या सगळ्यामध्ये तुला असं वाटलं कधी की तुझ्याकडे दुर्लक्ष झालं, लक्ष दिलं नाही असं काही? नक्की ना, सगळ्यांनी मला चांगलं लक्ष दिलं माझ्याकडे. बरोबर. तू आला त्यावेळेला तुला असं वाटलं होतं का आपण बरं होऊ? नाही, त्यावेळेस तर मी बेशुद्धच होतो. बरोबर. त्यावेळेस नक्कीच 18 तारखेला ज्यावेळेला आपल्याकडे आला त्यावेळेला तो अनकॉन्शियस होता. अशा अवस्थेमध्ये त्याला आपण 13 दिवसाच्या उपचारानंतर घरी सोडत आहोत. त्याच्यापेक्षा आम्हा सगळ्या डॉक्टरांना, अगदी मी असेल, डॉक्टर रवींद्र वामन सर असतील, आमचे पंकज वरपे सर असतील, आमचे सिनारी सर असतील, या सर्वांना मनापासून आनंद होतो आहे. कुठलाही पेशंट बरा होताना त्या पेशंटपेक्षा डॉक्टरांना नक्कीच आनंद होतो आणि आम्ही शांत चित्ताने झोपतो. कारण का असे पेशंट जे स्मरणात राहतात आणि ऋषी नक्कीच आमच्या स्मरणात राहील. ऋषीला त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अजून तुला काय बोलायचं का ऋषी? मी सगळ्या हॉस्पिटल स्टाफला, स्पेशली तुम्हाला सरांना, आपल्या सगळ्या स्टाफला माझ्याकडून धन्यवाद देतो. मला सेवा चांगली दिल्याबद्दल मी आपला ऋणी राहील आयुष्यभर. नक्कीच. आमची अपेक्षा अशी की तू आम्हाला भेटायला यावं, पण पेशंट म्हणून येऊ नयेत. नाही, पेशंट तू भेटायला ये, पेशंट म्हणून कधी येऊ नको. तुलाही आयुष्यात काही अडचण येऊ देऊ नको. आणि त्याच्याबरोबर काय त्याचे नातेवाईक पण आहेत, आपण नातेवाईकांचा प्रतिक्रिया किंवा तुम्हाला काय अनुभव आला? नाही, आपल्याकडे खूप व्यवस्थित सेवा भेटली. आम्ही ज्यावेळेस ऋषी ॲडमिट केला त्यावेळेस आम्हाला खूप अशी चिंता होती तेव्हा काय होईल काय नाही, पण आज असं वाटतंय तर खूप तुमच्याकडून आम्हाला पाहिजे तेवढी ट्रीटमेंट भेटली आणि आमचं पेशंट सुखरूप घरी चालवलं आहे आज. नक्कीच. काही उणीव असतील ते आपण सांगा, काय तुम्हाला जाणवलं? उणीव काहीच नाही. डॉक्टर वामन सर असतील, तुम्ही असताल, सिनारे सर असतील, जरे सर असतील, सगळ्यांनीच आपल्याला सहकार्य केलं. त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक धन्यवाद मानतो. नाही, धन्यवाद आपल्या माणसाचं नसतं करायचं. आम्ही सुद्धा परत एकदा सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितो, परिसरातील पंचक्रोशीतील लोकांना, की ओंकार हॉस्पिटलमध्ये आपण ट्रॉमा केअर सेंटर चालू केलेलं आहे आणि इथं पैसा कमवणं हा आमचा उद्देश नाही आहे. आम्ही लोक जमवतो आहे. आज बघा ना, ऋषी घरी जाताना खरंच मला भरून आलेलं आहे. म्हणजे अगदी तो मी खरं वेळ कमी तरी पण सांगतो एक किस्सा. ऋषीला ज्यावेळेला इंट्राकॅथ वगैरे आऊट जायचा ना, तर आऊट गेल्यानंतर तो सगळ्या स्टाफला सांगायचा, वाघ सरांना बोलवा, त्यांच्या हाताने लावतो मी. मला खरंच माझं सुदैव आहे की ऋषीसारखे मुलं, आणि ऋषी खूप चांगला आहे. येणारा भविष्यकाळ त्यासाठी चांगला आहे. त्याच्या मुलीचा मध्ये हिंदवीचा वाढदिवस होता, त्या दिवशी त्याला आठवलं की, पण आता ठीक आहे, त्या दिवशी जिलेबी दिलेली नाही तू, परत चांगला होऊन तू चांगला झालेला आहे. उभं राहून दाखव बरं. हे बघा, 100% ऋषी चांगला झालेला आहे. फक्त आमची एक फॉर्मॅलिटी आहे, ICUचा पेशंट जाताना आम्ही त्याला शिफ्ट करतो, बरोबर, व्हीलचेअरवर. आज तो स्वतः चालू शकतो. चालून दाखव बरं. तू छानपैकी चालून दाखवतोय. सगळं त्याचं बरं झालेलं आहे. फक्त त्याने आता काळजी घ्यायची. परत ये इकडं. चला, ओके, धन्यवाद. अभिमान